हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द मिनी व्लॉग. हेड मसाज देतोयस मला स्वतःहून आज. व्हॅलेंटाईन्स म्हणून का का मी नाही मागितलं तुझ्याकडे. तू बोललीस काहीतरी सरप्राईज दे ना मला. मी वस्तू तर काय आणल्या नाहीत म्हणून मग सरप्राईज मसाजेस दे म्हणलं. म्हणजे मला गिफ्ट वगैरे काय देणार नाही आता. नाही, मग बाहेर गेल्यानंतर मग तुझ्या सांगशील ते देणार. अच्छा, म्हणजे सरप्राईज देऊ नाही शकणार ना तू. कॉम्पेन्सेशन आहे. हो. तो व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा की नाही हा तर वैयक्तिक प्रश्न, पण आज आहे रविवार आणि म्हणूनच ते निमित्त साधून आम्ही जेवायला बाहेर पडलो. तर हे रसलनेस नावाचं कॅफे आहे बाणेरमध्ये, तिथे आम्ही आलो होतो. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त खूप सुंदर सजावट केली होती. आउटडोअर आणि इनडोअर दोन्ही प्रकारचं सिटिंग इथे अवेलेबल आहे, पण बाहेर स्मोकिंग झोन असल्या कारणाने आम्ही इनडोअर सिटिंग प्रेफर केलं. इनडोअर सिटिंगच्या आतमध्येच फुल फ्लेज्ड बार आहे आणि इकडचा ॲम्बियन्स अतिशय वॉर्म आणि रस्टिक आहे. मास्टर शेफमध्ये अनेकदा ही रेसिपी पाहिली होती, म्हणून इथे गेल्यावर पहिले ऑर्डर केलं चिकन रुलाड आणि ह्यावर एडिबल फ्लाससुद्धा त्यांनी घातलेली होती. त्यानंतर आला हा बार्बेक्यू चिकन पिझ्झा आणि का ह्यांचा पिझ्झा इतका फेमस आहे हे खाल्ल्यावरच लक्षात आलं. दिस इज अ मस्ट ट्राय. आणि नाऊ इज अ टाईम फॉर डेझर्ट. तर ह्यांचा कॅरेट केक विथ क्रीम चीज खूप फेमस आहे म्हणून आम्ही ऑर्डर केला. कॅरेट केक इन इटसेल्फ वॉज एक्स्ट्रीमली सॉफ्ट अँड फ्रेश, खूप कमी गोड, पण ह्यांनी क्रीम चीज ऐवजी व्हिप्ड क्रीम घातलेलं वरती आणि ते मला जरा डिसअपॉइंटिंग वाटलं. सो दॅट्स इट. ह्या स्वीट नोटवर आम्ही ही व्हॅलेंटाईन डेट संपवली. इकडेच थोडेफार व्हिडिओज आणि फोटोज घेतले इंस्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी. तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसाल करत तर नक्की फॉलो करा फूड सर्फर्स नूपुर सुमुख ह्या पेजला. Thanks for watching this one and see you soon in our next.